गणपतीचा टाईम म्हणजे माय फेवरेट टाईम ऑफ द इयर आणि यावेळेस मी थोडं ट्राय केलं आहे व्लॉगिंग करायचं. सो दिवस सुरू झाला ॲज युजल. कॉफी बनवली, रेडी झाले आणि मग स्टुडिओला गेले. पूर्ण दिवस स्टुडिओचं काम आवरलं. घरी गेले तर भाऊ बहीण मखर सेटअप करत होते, म्हणजे डेकोरेशनच्या आधी गोष्टी ज्या सेटअप करायला लागतात ते सगळं. नेहमीप्रमाणे आम्ही रात्री दादरला निघालो फ्लावर मार्केटमध्ये फ्लावर शॉपिंगसाठी. तिथे तुम्हाला व्हरायटी पण बघायला मिळते आणि फ्लावर्स पण फ्रेश आणि स्वस्त मिळतात. या टाईमला पाऊस खूप असल्यामुळे सर्वीकडे थोडाफार चिखल झाला होता. युजली आम्ही कसं करतो की कलरफुल फ्लावर्स घेतो आणि मग घरी आल्यावर डिसाईड करतो की काय थीम वाईज डेकोरेशन करायचं आहे. बट दिस टाईम ऑलरेडी थीम ठरवली होती की व्हाईट फ्लावर्स घ्यायचे आहेत. सो मोस्टली आम्ही तेच घेतले आणि थोडेफार ऑर्किड्स घेतले. घरी यायला 5 वाजले होते आणि सेम डेला माझा हरतालिकेचा उपवास पण असतो. मीन्स काही खायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही. सो फुल डे खूप थोडा हेक्टिक गेला. मग त्यामुळे आम्ही डिसाईड केलेलं की डेकोरेशन हे रात्रीच करायला घ्यायचं आहे. डेकोरेशन करताना असं रिअलाईज झालं की अजून थोडे कलर कोऑर्डिनेटेड फ्लावर्स आणायला हवे होते, म्हणजे एक छान कॉन्ट्रास्ट दिसून आला असता. थोडंफार ट्रायल अँड एरर करावं लागलं, बट शेवटी रिझल्ट खूप छान दिसला. सिरियसली इट वॉज वर्थ इट. हे थोडेफार मी डेकोरेशनचे शॉट्स ॲड करते आहे. नेक्स्ट मॉर्निंग होता तो स्पेशल दिवस, म्हणजे बाप्पांचं आगमन. बाप्पांना आम्ही एक दिवस अगोदरच आणतो. त्या दिवशी सकाळी बाप्पांना मखारीत बसवलं. नंतर गुरुजी आले आणि मग त्यांनी पूजा ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री संध्या प्राणायामे विनियोग. हातामध्ये अक्षता धरा, गणपतीचं स्मरण करा. श्री मनमागणाधिपतये नमो नमः. विद्यारंभे विवाहे च प्रवेश निर्गमे तदा. पूजा वगैरे झाल्यानंतर बाप्पांना मोदकाचा प्रसाद दाखवला, फॉलोड विथ आरती. बाप्पाच्या आगमनाने सगळं एकदम डिवाईन वाटत होतं. घर भरलं होतं डिवोशन, जॉय आणि फॅमिलीच्या वॉर्मने. प्रत्येक कॉर्नर अलाईव्ह वाटत होता, हास्याने, प्रेयर्स आणि फ्रेश फ्लावर्स. सगळे रिच्युअल्स आम्ही पूर्ण केले. शेवटच्या आरतीच्या वेळेस मी खूप इमोशनल झाले होते. डोळ्यातनं पाणी आले आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. हा मोमेंट खूप पर्सनल आणि क्लोज टू माय हार्ट वाटला. आणि मग तो मोमेंट आला जो सगळ्यांना सॅड करून जातो. बाप्पाचं विसर्जन. सगळे रिच्युअल्स फॉलो केले अँड विथ अ हेवी हार्ट नंतर बाप्पांना पाण्यामध्ये इमर्स केलं. सगळे एकदम इमोशनल झाले होते, पण एकच आशा होती की पुढच्या वर्षी लवकर परत या. हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे जे मी व्लॉग केला आहे आणि होप करते तुम्ही हे मोमेंट्स एन्जॉय केले असणार. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला.